सोपं आहे मावल्या. पोरीचं लग्न 2 वर्ष झालं नाही ना की आम्ही लागले ज्योतिषाकडे जातो आणि ज्योतिषाने सांगितलं ना बोकड्या मारला पाहिजे. गपचूप पैसे देऊन बोकड्या मारून ज्योतिषाने सांगितलं ना पूजा करायला पाहिजे, शांती करायला पाहिजे, नवचंडी करायला पाहिजे. आम्ही गपचूप आल्यावर जाऊन नवचंडी करू नये आणि धर्म गुंडाळून ठेवतो. एवढीच्या संकटाला लक्षात घ्या. संकटाचा सामना आम्हाला करता येत नाही. पृथ्वी संकटाचा सामना करते. तिला किती फाडलं तरी तिचं धैर्य सोडत नाही. दत्तात्रयाचा उपासक धैर्य सोडत, दत्तात्रयाच्या उपासकाला धैर्य सोडायचं. आणि म्हणून दत्तात्रय महाराज सांगतात की मी पृथ्वीला गुरु करून घेतलं. तुम्ही मोजत राहा. मी 24 सांगतोय मोजत राहा. पृथ्वीला गुरु केलं. वायू हिंडे चराचर परी अश्रू काहीच नाही. निराश्रया तया परी तुहारे. दत्तात्रय महाराज सांगतात बाबा रे तुला मोह सोडावा लागणार. मोहानं तू देव मिळवू शकणार. तुला वाऱ्यासारखं जगावं लागणार. वायू हिंडे चराचर तू जन्मावस्था चराचरावर फिरवा पाहिजे. तू प्रपंचात असला पाहिजे, तू धर्मात असला पाहिजे, तू देवातही असला पाहिजे, तू तमाशातही असला पाहिजे, इथे असूनही नसला पाहिजे. या सर्व ठिकाणी असूनही तू नसला. आमचं असणं इथेच राहून लागलं. लक्षात घ्या. अपना तो कोई नहीं, अपना तो कोई नहीं, देखे ठोक बजाए. कोणीच नाही तुझं, बाजून पर तू एक नाही. अपना तो कोई नहीं, देखे ठोक बजाए. अपना अपना क्या करे, मोहवर मला पटाय. कुणी नाही तुझं अजिबात. तू मोहामध्ये अडकलास. हे माझं, हे माझं, हे माझं. तांबे भांडे पितळ भांडे म्हणसी माझे माझे रे. अखेर शेवटी तुझ्या नशिबी मातीचे मडके. भांड्यावर नाव बोलून घे. ते भांड तुझ्या सोबत येणार नाही का? तुझ्या सोबत येणार मडक्याच आहे, मातीच भांड येईल. तू विनाश ते वेड्या. तुला मृत्यू आवाज नाही. तुझ्या दरवाजा बुवा नाही. तुला मिळालेलं हे मनुष्य देह भाड्यानं तुला सोडावं, नक्की सोडावं, सोडावं. तुला मिळालेलं शरीर तुझ्या बापाचं नाही, भाड्याच भाड्याच. Yeah.
आई सिंहासनावर बसली आणि मुलगा समोर न चालला. कमरेला तलवार, राजमुकुट डोक्यात. आणि आई मदलसेन मुलाला आवाज दिला, हे बाळा. आईचा आवाज ऐकला आणि मागायला आईला प्रणाम केला. आई मदलसेन सांगितलं, बाळा निघालाच बाबा आहे. क्षणभर का होईना श्री दत्तात्रय महाराजांना प्रणाम. अर्णकाला म्हटलं, आईला सांगितलं, आई वेडीस का राजा चक्रवर्ती सम्राट लोकांनी माझ्या पुढे याचक होऊन यावं, निदान द्या. आणि तुम्हाला सांगतेस बा, हात जोडून जा. आई गप्प बसली. दिवस पुढे सरकत होते. आईच्या लक्षात आलं, अर्णक मात्र या राज्य वैभवामध्ये सुखभोगामध्ये मग्न झालेला. याला परमेश्वराचं स्मरण चिंतन याच्याशी काही घेणं नाही. आणि एक दिवस आई अर्णकाला बोलत आणि अर्णकाला सांगितलं, बाळा तुझ्या मामाला भेटायला गेले. शेवटची भेट आहे, वय झालाय. मदलसेचा भाऊ काशीश्वरांच्या भेटीला अर्णकाला पटलं. अर्णकाला आईला जाण्याची तयारी. आता 10 ताशा नौकर चाकर रथ हत्ती घोडे लवाजमा तयार केला. तो निघण्याचा मुहूर्त. आई आता राजवाड्याच्या महाद्वाराशी आली. अर्णकानं पदस्पर्श करून आई पुढे उभा राहिला. तसा आई नसाईल, बाळा मागणं मागते रे बा तुला. पदर पसर एक मागण्या दिशी चटकन आईचा पदर धरला. अर्णकानं असेल, आई असं का बोलतेस? तुझं असतं तू पोरा कशी भीक मागशील. नाही